नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, मी सध्या सायनमध्ये आहे आणि सायनचा सम्राट एक प्रसिद्ध असं नावाजलेलं गणपती मंडळ आहे. सुबक आणि सुंदर अशी मूर्ती असते या मंडळाची आणि त्याच्यानंतर डेकोरेशन देखील सुंदर असतात. जास्त करून त्यांच्या एंट्रीचा जो गेट आहे ते वैशिष्ट्य या मंडळाचं, म्हणजे दरवर्षी एंट्री गेट त्यांचा मस्त असतो आणि आतमधलं डेकोरेशन देखील. तर आजचा हा ब्लॉग आहे जो आहे सायनचा सम्राट या गणपती मंडळाचा आहे. या गणपती मंडळाचं जे डेकोरेशन आहे तुम्ही माझ्या मागे बघताय, 26वं वर्ष आहे मंडळाचं. गेल्या वर्षी 25 वर्ष होते, यावर्षी 26वं वर्ष आहे. तर सुंदर अशी मूर्ती देखील आणली आहे, मूर्तिकार सिद्धेश दिघोळे. तर तुम्ही सोबत राहा. आजचा ब्लॉग जो आहे तो सायनचा सम्राट या मंडळाचा असेल आणि तुम्ही नक्की या मंडळात व्हिजिट करा आणि गणपतीचं दर्शन घ्या आणि डेकोरेशन देखील सुंदर केलेलं आहे. तर सोबत राहा माझ्याबरोबर सायनचा सम्राट. तर तुम्ही बघताय सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. हा एंट्रीचा गेट आहे सायन सम्राटचा. 26वं वर्ष आहे मंडळाचं. सुंदर असं डेकोरेशन केलंय. बघा सुंदर असं डेकोरेशन आहे सायनचा सम्राट. चांगली म्हणजे जागा जी आहे ती व्यवस्थित यूज केलेली आहे. बिल्डिंगच्या खाली जी सोसायटीची जागा असते त्या जागेत गणपती बसवला आहे. पण जागा बघा काय सुंदर अशी यूज केलेली आहे.
नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, गणपती उत्सव चालू आहे आणि सध्या मी आलो आहे सायनमध्ये एक नावाजलेलं मंडळ म्हणजे सायनचा सम्राट. हे जे मंडळ आहे ते मंडळ दरवर्षी त्यांची जी मूर्ती असते खूप सुबक असते, छान असते, सुंदर असते. पण दरवर्षी या मंडळाचं मी बोलेल तर डेकोरेशनचा जो गेट आहे तो पण एक वैशिष्ट्य आहे. तसंच आपण मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यावर आणि उपाध्यक्ष आहेत. सर, आपलं नाव काय? माझं नाव समीर जयवंत पाटील. समीर जयवंत पाटील आहेत अध्यक्ष आणि आपलं सुनील शंकर कडव आहेत उपाध्यक्ष आणि मंडळी देखील आहेत, त्यांचे सभासद देखील आहेत. तर मी अध्यक्षांना प्रश्न विचारतो की सर, हे सायनचं सम्राट जे मंडळ आहे तर ह्या मंडळाची स्थापना कधी होती? हे मंडळाची स्थापना 1999ला झाली आणि मंडळाचं नाव आहे शिवाजी नगर युथ वेलफेअर असोसिएशन आणि त्याच दरम्यान आपण सायनचा सम्राट या नावाने गणपती बसवतो. ओके. तर 1999 99 म्हणजे ह्या वर्षी मंडळाचं 26वं वर्ष आहे. ठीक आहे. मंडळाचं उपाध्यक्षांशी आपण बोलूया. सर, आगमन जेव्हा झालं आपलं आणि तेव्हा मूर्ती आम्ही बघितली, फोटो व्हायरल झाला, मूर्ती खूप छान होती, सुंदर होती. तर म्हणजे कसं नियोजन होतं आगमनाचं आणि कसं काय होतं जरा सांगाल दर्शन आहे? एक म्हणायला गेला तर एक सिस्टमॅटिक असतो ना, बरोबर. एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपण काम केलं. आपले सायन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर ट्रॅफिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सगळ्यांना एकत्र घेऊन एक मॅनेजमेंट होता. पूर्ण मंडळाचा एक बेस होता, मंडळाचे जे पदाधिकारी होते त्यांचा एक बेस होता, सायन पोलीस स्टेशनचा BMCचा एक बेस होता. सगळ्यांना आपण एक प्रॉपर लाईनअप करून आपण तो मंडळाचं आगमन घडवलं आणि एकही कोणतीही हे नाही, म्हणजे कोणती हानी नाही, कोणती नुकसानी नाही ना. BMCला जेवढं झालं तेवढं आपण ट्रॅफिक सांभाळण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर एकही न विघ्नांत आपण पूर्ण काम केलंय, याचा अभिमान आहे. ओके. आणि मंडळाची यावर्षी मूर्ती सिद्धेश दिगोळे मूर्तीकार आहेत, त्यांनी साकारलेले आहेत. काय कसं त्या सिद्धेशची मूर्ती कशी, म्हणजे कसं काय झालं सिद्धेश बघा? गेल्या वर्षी मूर्तीकार वेगळा होता. हो, हां. यावेळेस आपण गेल्या वर्षी किरण मांजरेकर यांच्याबरोबर पेणवरून मूर्ती आणत होतो, पण तो जो डिस्टन्स होता तो भरपूर मोठा होता, म्हणजे तो तेवढा मॅनेज होत नव्हता आमच्याकडे. मग आम्हाला असं वाटलेलं की आम्हाला मोठं काहीतरी करायचं. प्रत्येक मंडळाला इच्छा असते आम्हाला काहीतरी मोठं करायचं. त्यासाठी आपण सिद्धेश दादाकडे यावेळेस आपण बोललो नाही, आपला व्यक्ती आहे सिद्धेश दादाकडे यावेळेस जायचं आणि काहीतरी मोठं करून घेऊन यायचं. सिद्धेश दादांनी संकल्पना मांडली, त्या संकल्पनेवरती सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या सभासदांनी होकार दिला आणि आपण ही मूर्ती आणली. सिद्धेश दिगोळे मूर्तिकार आहेत, सुंदर अशी मूर्ती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मी ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मला आताच सांगितलं आहे की इकडे जे पुजारी येतात ते थेट UP वरून येतात, बरोबर आहे? बरोबर. तर ते पुजारी आहेत आपल्याबरोबर. तर तुम्ही याल जरा एक मिनिट इथे. तर जे हे पुजारी आहेत हे थेट UP वरून आले. तर आपलं नाम काय? बच्चेलाल यांचं नाव आहे. हे UP वरून स्पेशली या मंडळासाठी 11 दिवस येतात. क्या मतलब आपको ये मंडल भी नहीं कि आप छुट्टी निकाल जाए? मंडळ से हम स्टार्ट से कभी से स्थापना स्थापना मतलब म्हणजे जेव्हा मंडळाची स्थापना झालेली त्या स्थापनेपासून हे या मंडळाचे पुजारी आहेत आणि थेट UP वरून दरवर्षी येतात. म्हणजे त्यांचं एक ओढ आहे या मंडळाशी. म्हणजे खरंच हे वैशिष्ट्य बोलेल मी यांच्यासाठी आणि यांच्यासाठी खरंच मी क्लॅप करेल की म्हणजे 24 वर्ष झाले ते थेट UP वरून या मंडळासाठी येतात. आपका बहुत बहुत अभिनंदन सर, और ऐसे ही आते रहो, हमको भी बहुत अच्छा लगेगा कि कोई तो अपने मंडल के लिए आ रहे. तर ठीक आहे, हे आहे सायनच्या सम्राटचे पदाधिकारी आणि पूर्ण म्हणजे मंडळ आहेत. तर हे आहे सायनचा सम्राट आणि तुम्ही देखील या मंडळामध्ये या. 26वं वर्ष आहे, मंडळामध्ये या. चांगली वर्तणूक तुम्हाला भेटेल आणि व्यवस्थित दर्शन होईल, सगळं काही व्यवस्थित होईल आणि सुंदर अशी मूर्ती आहे. सगळ्यांनी या मंडळात या, दर्शन करा आणि गणपती बाप्पा मोरया. चला, धन्यवाद.